हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर आता जरा गारठा निर्माण झाला आहे हवेत, त्यामुळं जरा चांगलं चुंगलं काहीतरी खावं वाटतं. त्यासाठी इथं मी काय केलेत तर तिखट पुऱ्या केल्यात. जरा करून बघूया असं वाटलं, ट्राय करा. शक्यतो मी तेलकट असं शक्यतो ह्या प्रकार करतच नाही, तळून पुऱ्या बिऱ्या, कारण मग ते लय तेलकट पोटात जातं त्यामुळं. पण असो, तिखट पुऱ्या केल्यात. कोथिंबीर, जिरे, मोहरी टाकलेली पिठात आणि भरपूर कोथिंबीर घातलेली आणि भरपूर आणि सुंदर झाल्या पुऱ्या. पण त्याच्यापेक्षा मला थोडंसं आपण गप्पा मारू. मैं फितरत ही ऐसी हूँ, लोग कहते हैं बहुत सोचती हूँ, पर शायद मैं बस ज़्यादा महसूस करती हूँ. किसी के बात का लहजा बदल जाए, किसी का व्यवहार थोड़ा बदल जाए, या अपनापन कहीं कम सा लगे, दुनिया के लिए ये छोटी बात हो सकती है, पर मेरा दिल वही ठहर जाता है. सच कहूँ, ये सिर्फ मेरी आदत नहीं, शायद मेरी फितरत का हिस्सा है. मैंने हमेशा अपनों को खुद से ही पहले रखा है, इसलिए हर बदलाव दिल को छू जाता है. तर आता इथं त्याच्याबरोबरच मला चकुल्या पण करायच्या होत्या. आता नंतरच्या कधीतरी चकुल्याची रेसिपी तर तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे आपण थोडेसे गावाकडे राहून नंतर पुण्यात आलेला असतो, त्यामुळं आपल्याला त्याची पण सवय असते, चकुल्या म्हणजे काय. आणि ते कधीतरी वर्षातून एकदा आपल्याला कराड कोल्हापूरवाल्यांना तर कधीतरी खाव्याशा वाटत असतील आणि खातोच. तर धन्यवाद.